नमस्कार, रामकृष्ण हरी. कर्मीवर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर ह्या कॉलेजच्या ग्राउंडवर जवळजवळ 200-250 मुलं काय रोडवर उभारलेत. त्यांना कॉलेजच्या ग्राउंड महिनाभर, आता फक्त महिनाच राहिला ना तुमच्यासाठी? फक्त एक महिना राहिलाय. 20 दिवस राहिलेत ग्राउंडसाठी, भरतीसाठी, बरोबर भरती जाण्यासाठी. काय म्हणणं आहे आपण, हे कॉलेजचं ग्राउंड कसं काय बंद असते? काय ते अचानकच असं हे करते, ते त्यांच्या मनानंच करते, त्यांच्या ह्याच्यानुसार. म्हणजे भरतीसाठी जर टाइम झाला, पण दर किती वाजता उघडतात गेट? दररोज 5-5:30 ला उघडते, पण आता ते 2-4 दिवस झाले 8 वाजता उघडायला लागली. बघा, ग्राउंड 8 वाजता उघडला. जवळजवळ 200-300 मुलं आहेत. आता रोडवर काय पळायला आले होते, मुलं काय बागडे एवढी गर्दी झाली. मुलींचं काय म्हणणं आहे मुलींचं? आता पोलीस भरती जवळ आली, त्यामुळे असं ग्राउंड बंद ठेवू नये. मुलांना इंजुरी होते रोडवर, आणि भरपूर जण खूप लांबून येत आहेत मुलं. त्यांना परवडतं न परवडतं तरी सुद्धा ते लांबून येतात मुलं. त्यांनी जर असं अचानक ग्राउंड बंद झालेलं कळल्यावर मग त्यांनी काय करायचं? 5 वाजल्यापासून आम्ही 8 वाजेपर्यंत इथं थांबतोय. आमचे 3 तास इथंच जाते. आणि आमचा अभ्यासाचा वेळ सुद्धा याच्यामध्येच वाया जातो. बघा, यांचा अभ्यासाचा वेळ सुद्धा ह्यात वाया चाललाय. आणि ज्या टायमाला 1 तास 1.5 तास त्यांचं काय कम्प्लीट करायचं, 3 तास तर त्यांची बाहेर उभारून चाललेत. पण त्यामुळं खरं तर ह्या आपल्या पंढरपूरला ग्राउंड कर्मीवर भाऊराव पाटीलचा दररोज बंद आहे. 4-5 दिवस झाले, बरोबर. असा त्रास झाला नाही पाहिजे ह्या मुलींसाठी. कमीत कमी मुलं काय रोडवर पळतील, पण मुलींनी कुठे पळायचं, बरोबर आहे का? बघा, 200-250 मुलं बाहेर रस्त्यावर उभे आहेत. काय जण रस्त्यावर पळतात. खरं तर ही चालू झालं पाहिजे गेट, मित्रांनो. आणि सरकारला कोण आहे अध्यक्ष, कोण आहे? शरद पवार अध्यक्ष आहेत काय? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत शरद पवार. त्यांना ही खरंच व्हिडिओ याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ह्याचं काय तर मार्गी लागले पाहिजे. फक्त 1 महिना राहिलाय. फक्त 1 महिन्याच्या आतच त्यांचं काय तर कम्प्लीट होणार आहे, बरोबर आहे का? ओके. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.